हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही करतो डेकोरेशन, कारण की 2 दिवसात बाप्पा येतो आहे. सो आमचं डेकोरेशन अजून झाला नाही आहे. 2 दिवसच बाकी आहेत, तरी पण आमचं डेकोरेशन झाला नाही. तुम्हाला दाखवते मी कसं कधी अजून एवढाच झाला आहे. तरी ते वहिनी शिकवते काय करायचे. वहिनी शिकवते पाना कशी म्हणायची. तू सांग ना त्यांना सगळ्यांना, तुझ्या गाईज लोकांना. एवढे इंटेलिजंट लोक आहेत ना आमच्याकडे, 1 दिवसात डेकोरेशन उभी करते. हो, त्यातले आमची प्रतीक्षा वहिनी तर जास्त हुशार आहे. समजते जरा लोकांना. गाईज लिपस्टिक लावून जा लवकर जा जा. कालपासून एवढंच झालंय. अजून खूप काही करायचे, लाइटिंग्स लावायचे आहेत. सो आम्ही एक तरी पट्टा केला, नंतर एक पण नसता झाला. पान पडला बघ.
राहते ना व्यवस्थित, बरोबर आहे ना तिथं? मग तिथंच ठेवा तिला आता, खाली तिथंच ठेवा, दादा काय करेल त्यांना. आणि गाईज दुसरा पट्टा पण कम्प्लीट झालेला आहे. त्या साईडला लावायचं असं, मग खालती पण फुलं लावायला लागते. काय कसं दिसतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जेवढं झालेलं आहे आणि अजून खूप काय बाकी आहे. वहिनी करते, तनुनी पण खूप काय केलं, मी पण केलं, सगळे मिळून करतात. ओ काय पण खोटी नको बोलू. ओ मिनी पण कोचले, मिनी पाला लावले. मी आता झोपून आले ना, मी काहीच केलं नाही गाईज. तू काय केलं नाही ना, झोपून आली ना तू. तूने काय केले? पंखाला आमच्या बहिणी सगळा केले. नको वाजवीन ब्लॉगर ताई, ते घ्या फक्त मागच्या लावून बघता काय कुठं झाड लागला का अजून. चौथा आणि पाचवा पण चालूच आहे पट्टा अजून. बहिणी साहेब दोघी जणी करतायत. आणि 11:15 झालेले आहेत आणि आमचं डेकोरेशन कम्प्लीटच नाही झालं अजून. बाबू कसं किकला जा माहिती. ए कर ना, कम्प्लीट नाही झाला अजून, कर. बाबू जोरान आवाज कर. तुम्ही कशी तोंड कशी करतं, बरं वाटत असेल. बाबू घंटी वाजव. सांगू काय मग काय केलंय बाई, स्टॅपलर आणलं. भाऊ तुम्हाला जेवण दिलं कोणी केले? आम्ही जेवलो नाही, जेवतो बघ. गाईज डेकोरेशन रेडी झालेलं आहे. इथे खाली कपडा लावायचा आणि वरती कपडा टाकायचा आहे. गाईज डेकोरेशन रेडी झालेलं आहे. इथे खाली कपडा लावायचा आणि वरती कपडा टाकायचा आहे. गाईज डेकोरेशन रेडी झालेलं आहे. इथे खाली कपडा लावायचा आणि वरती कपडा टाकायचा आहे. वरती कपडा टाकायचंय. गाईज डेकोरेशन रेडी झालेलं आहे. इथे खाली कपडा लावायचा आणि वरती कपडा टाकायचंय.